Dear student, in the last lecture we have seen modern periodic table and electronic configuration of element. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काय आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या ठिकाणी, त्याच्यानंतर आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली की सर्वसाधारणपणे ग्रुप 1 जो आहे तर तो अल्कली मेटलचा त्या ठिकाणी आहे. ग्रुप 1 मध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम अशा प्रकारची मूलद्रव्ये आहेत. यांच्या असणारी काही शेवटची कक्षा जी आहे ज्याला आपण त्या ठिकाणी व्हॅलन्स सेल म्हणताना दिसतो, तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारा काही ग्रुप सेकंड जो आहे तर त्या ग्रुप सेकंड मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रान्शियम, बेरियम आणि असणारं काही रेडॉन अशा प्रकारची मूलद्रव्ये आहेत. त्याला त्या ठिकाणी आपण अल्कली मेटल्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ग्रुप सेकंड मध्ये असणारे काही इलेमेंट जे आहेत तर त्या इलेमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. एवढी माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पेज नंबर 23 वर आपल्याला त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल त्या ठिकाणी दिली. आता हा जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे तर ते असणारे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचा असणारा काही सिम्बॉल त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर त्याचा असणारे काही ॲटॉमिक मास, बरोबर काय सांगितलेलं आहे की ॲटॉमिक मास त्या ठिकाणी ॲटॉमिक मास आणि वरच्या बाजूला त्याचा असणारा तो काही ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी दाखवतो. ॲटॉमिक नंबर उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की असणारे काही हायड्रोजन तर त्या हायड्रोजनचा सिम्बॉल त्या ठिकाणी एच आहे, त्याचा ॲटॉमिक मास त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो होता. म्हणजे अशा पद्धतीनं मूलद्रव्य जे आहे तर ती मूलद्रव्य त्या ठिकाणी तो असणार काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये ठेवते. याच्यामध्ये कालच आपण त्या ठिकाणी पाहिलं की सर्वसाधारणपणे असणारे ते काही ब्लॉक्स जे आहेत तर त्या ब्लॉकचा जर आपण विचार केला तर एस ब्लॉक जे आहे तर त्या एस ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2 आहे. पी ब्लॉक जो आहे तर त्या पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18 त्या ठिकाणी, आणि असणारा तो काही डी ब्लॉक जो आहे तर त्या डी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर बॉटमला त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते, पुस्तक तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये पहा की बॉटमला म्हणजे जो पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलच्या बॉटमला त्या ठिकाणी एक ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व असताना काही 118 मूलद्रव्ये जे आहेत तर ते त्या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला दाखवलेली आहे. याच्यानंतर पुढे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूप. कॅन यू टेल म्हटलेले ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट द इलिमेंट लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन belongs to the period second. Write down the electronic configuration of them. की आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर तिचं त्या ठिकाणी असणारं जे काही अवलोकन जे आहे तर ते अवलोकन जर आपण केलं तर काय काय सांगितलेलं की लिथियम, त्याच्यानंतर कोणतं सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी असणारे जे काही बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर असणारं काही फ्लोरीन आणि निऑन अशा प्रकारची ग्रुप नंबर 2 मधली असणारे काही एलिमेंट्स जे आहेत तर ती एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी, बरोबर. आता आपल्या लक्षात काय येतं नसते पहा या सर्वांचं असणारं जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे तर ते इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण त्या ठिकाणी लिहायला त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. तर आपल्या लक्षात येतं नसते
की लिथियम जो आहे तर त्या लिथियमचा असणारा काही ॲटॉमिक नंबर किती आहे लिथियमचा, तर त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता 3 जर असेल तर त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1. बेरिलियम जो आहे तर त्या बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4 म्हणजे 2 त्या ठिकाणी असेल. बरोबर. त्याच्यानंतरचं असणारे काही बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 म्हणजे 2,3. कार्बनचा किती आहे 6 त्या ठिकाणी 2,4. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 2,5. ऑक्सिजनचा किती आहे 8 आहे म्हणजे 2,6 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फ्लोरीन ॲटॉमिक नंबर किती आहे 9 2,7. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे म्हणजे 2,8. अशा पद्धतीने त्याचे असणारे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी भेटेल. सेकंड क्वेश्चन आहे पहा, इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. म्हणजे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांची असणारी काही संयोज्य इलेक्ट्रॉनची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी सारखी आहे का. त्याच्यामध्ये 1 आहे, त्याच्यात 2, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8. म्हणजे आपल्या लक्षात येतं नसते द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट फॉर ऑल दीज एलिमेंट. प्रत्येक मूलद्रव्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये असणारे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे तर ते कसे दिसतात तर त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी. तिसरा क्वेश्चन आहे, इज द नंबर ऑफ सेल द सेम इन दीज. त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का याचा विचार करा. तर याच्यामध्ये 2च सेल आहे, प्रत्येकामध्ये 2 त्या ठिकाणी सेल आहे आणि म्हणून आपल्याला सांगता येईल द नंबर ऑफ सेल इज द सेम. प्रत्येकामध्ये असणारे जे काही कवच जे आहे तर त्या कवचांची सेलची संख्या त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी येते. याच्यानंतर पुढे यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. आता आपल्याला असं दिसतंय या मूलद्रव्यामधील असणारी काही संयोज्य इलेक्ट्रॉनची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. हाऊ एव्हर द नंबर ऑफ द सेल इज द सेम. संयोज्य कक्षांची आपली नंबरची संख्या जी आहे तर ती वेगवेगळी आहे, परंतु कवच जे आहे तर ते कवच मात्र प्रत्येकामध्ये काय दिसतं आपल्याला 2च त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. यू विल ऑल्सो फाइंड दॅट व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. की आपल्याला असं दिसतंय की आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातात जसा अणुअंक त्या ठिकाणी 1 ने वाढतो तशी संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ती संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय होत नसते 1 ने त्या ठिकाणी वाढते. तक्त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. काय पाहते आपण की व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड. म्हणजे काही पिरियड जे आहे तर त्या पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना काय होत नसते ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3. पुढे किती झालंय 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे पिरियडमध्ये आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अनुक्रमांक जो आहे तर तो अनुक्रमांक काय होता नसतो 1 ने त्या ठिकाणी वाढताना दिसतो. अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस बाय द 1 at a time. याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 1, याच्यामध्ये किती झाला 2, 3 झाला 4, 5, 6, 7, 8. म्हणजे त्या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जात असताना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तर तो संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय होते 1 ने त्या ठिकाणी वाढते. आता या ठिकाणी पिरियड नंबर त्या ठिकाणी 4 आहे. याच्यामध्ये आपण काय दाखवलेले पोटॅशियम त्या ठिकाणी दाखवतो त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसतंय की असणारे जे काही पोटॅशियम
पहिलं सेल आहे, दुसरं सेल, तिसरं सेल आणि चौथं सेल. पहिलं सेल जे आहे तर त्याला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी के, दुसरा आहे ते एल, तिसरा आहे ते एम, चौथा आहे तर त्याला एन म्हटलं. तर या सेलमध्ये असणारे काही इलेक्ट्रॉनचे असणारे काही संख्या ज्या आहेत. आता पहिलं सेल जे आहे तर त्या पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी दाखवले, 1 2. दुसऱ्यामध्ये किती दाखवले तर 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी दाखवले. तर हे 2 2 आणि 2 ची झाली 4, 2 6, या ठिकाणी उलटा दाखवते मी 6 आणि या ठिकाणी किती दाखवली 8. बरोबर, असे 8 इलेक्ट्रॉन. तिसरा असणार जे काही सेल जे आहे, तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 2 2 4 2 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन. आणि शेवटच्या कक्षेमध्ये मात्र किती एकच इलेक्ट्रॉन तिथे. म्हणजे अशा प्रकारचा पोटॅशियमचा अणू आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो. शेवटच्या याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आर्गॉन दाखवतो. कोणत्या पिरियड नंबर 3 मध्ये आर्गॉन का त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 18. म्हणजे 2 8 8 8 अशा प्रकारची त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दाखवते. तिथे म्हणजे अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी पोटॅशियमचा ॲटम आणि आर्गॉनचा ॲटम त्या ठिकाणी असणारे जे काही न्यू पिरियड, न्यू सेल म्हणजे नवीन आवर्त नवकवच या डायग्राममध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता पुढे पेज नंबर 24 वर यू कॅन से दॅट एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ सेल्स ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन्स बिलॉंग्स टू द सेम पिरियड. आपल्याला असं त्या ठिकाणी म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखीच असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ पहा, ह्याच्यामध्ये सेलची संख्या प्रत्येकामध्ये किती आहे 2 मध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे आपल्याला पिरियड नंबर कितीमध्ये दाखवलेले आहे तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला हा जो काही पिरियड नंबर जो आहे तर तो पिरियड नंबर आपल्या लक्षात येता नसते की पिरियड नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी दाखवले ते इथे आपल्याला त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली कोणते आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन have electrons in the 2 cell. ग्रुप क्रमांक 2 मध्ये असणारे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येत नसते की त्याच्यामध्ये 2च सेल त्या ठिकाणी. याच्यामध्ये आपल्याला किती दिसतात एकच सेल आहे. पिरियड नंबर किंवा ग्रुप नंबर 2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत दुसरे त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे दुसरा आवर्त जे आहे तर त्या दुसऱ्या आवर्तामध्ये के आणि एल या 2 कवचामध्येच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली. आता थर्ड पिरियड जे आहे तर त्या थर्ड पिरियडमध्ये आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन हॅव इन द 3 सेल्स. तर याच्यामध्ये किती आहेत 3 त्या ठिकाणी सेल आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, पहिली, दुसरी, तिसरी, पहिली, दुसरी, तिसरी या ठिकाणी 3 त्या ठिकाणी सेल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये के एल एम त्या ठिकाणी सेल आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दीज एलिमेंट्स अँड कन्फर्म. त्या ठिकाणी कन्फर्मेशन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊन त्याची खात्री जी आहे तर ती खात्री आपण त्या ठिकाणी केली. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल electrons are filled in the same cell while going along a period from left to right. की आपल्या लक्षात येत नसते की आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एका आवर्तामधून दुसऱ्या आवर्तामध्ये जात असताना बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी भरले जातात. उदाहरणार्थ ही बाह्यतम कवच आहे, त्याच्यामध्ये 1 आहे, त्याच्यामध्ये अजून 1 ची वाढ झाली, पुन्हा 1 ची वाढ झाली. म्हणजे बाह्यतम कवचामध्ये काय ते इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी भरले जातात.
and at the beginning of the next period a new electron cell starts filling up. आणि पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच त्या ठिकाणी भरायला सुरुवात होते. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा झाले 3 आहे. पुढे याच्यामध्ये काय झालेले चौथं असणारे जे काही कवच जे आहे तर ते चौथं कवच त्या ठिकाणी भरायला काय झालेली सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी झाली. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट 3 periods is determine the electron capacity of the cell and the law of the octet. की पहिलीची काय असणार ती काही 3 आवर्त जी आहे तर त्या 3 आवर्तामध्ये मूलद्रव्यांची संख्या ही कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकता आणि इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून त्या ठिकाणी ती ठरवली जाते. आता कशा पद्धतीने ठरवले जाते तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता त्याच्यामध्ये सेल सांगितलेलं आपल्याला सेल. आता सेल कोणकोणते असतात तर के सेल, एल सेल, एम सेल आणि एन सेल. बरोबर. त्याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन के सेलमध्ये आपण म्हणणारे पहिली सेल असणार, एल दुसरी असणार, एम त्या ठिकाणी तिसरी सेल, एन कोणती आली चौथी सेल. याची कॅपॅसिटी फॉर्म्युला आपल्याला माहिती काय आहे 2n² आणि त्याची कॅपॅसिटी आपल्याला काढायची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये किंमत टाकायची की 2 × 1². आता 2 1चा स्क्वेअर किती 1 म्हणजे 2 × 1 किती असणार इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 त्या ठिकाणी असणार. दुसऱ्या याच्यासाठी 2 × 2². 2चा स्क्वेअर झाला 4, 4 × 2 किती झाले इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी दुसऱ्याची किती असणार आहे 8 त्या ठिकाणी असणार. पुढे 2 × 3² म्हणजे किती झाले 9 × 18 झाले. तिसऱ्याची कॅपॅसिटी 18. चौथ्याच्या बाबतीमध्ये 2 × 4², 4चा वर्ग. आता 4चा वर्ग किती झाला 16 झाला आणि 16 × 32 म्हणजे चौथ्या असणारे जे काही सेल जे आहे तर त्या चौथ्या सेलची कॅपॅसिटी किती आहे 32 त्या ठिकाणी येते. पुढे की व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द सेल के एल एन एम. काय म्हटलेले की के एल एम या इलेक्ट्रॉन कवचासाठी एनची किंमत काय तर के साठी किती आहे 2 किंमत एनची किंमत ते त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते काय आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. काय प्रश्न आहे की के सेल जे आहे तर त्या के सेलसाठी एनची किंमत किती आहे 1 आहे, एल साठी किती आहे 2 आहे, एन साठी 3 आहे, एन साठी किती आहे 4 आहे. सेकंड क्वेश्चन आहे का व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन ए सेल राईट द फॉर्म्युला. काय सांगितलेले की एका इलेक्ट्रॉन कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी सामावता येतात तर त्याची त्या ठिकाणी काय लिहिलेले सूत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यायला सांगितले. जास्तीत जास्त किती आले त्या ठिकाणी 32 इलेक्ट्रॉन्स. त्याचा फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण लिहिलेला या ठिकाणी 2n² त्या ठिकाणी लिहितो. डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल के एल अँड एम. आता या ठिकाणी आपण काढले की पहिली असणारे जे काही कवची आहे तर त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 आहे, एलची किती आहे 8 आहे, एमची किती आहे 18 आहे आणि एनची किती आहे 32 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सेल 2 elements आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड. जी कवचाची असणारे जे काही इलेक्ट्रॉन धारकता जी आहे तर त्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्ये त्या ठिकाणी. आता या ठिकाणी असणार जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर तो पिरियडिक टेबल तुम्ही त्या ठिकाणी पहा. आता पेज नंबर 23 वर पिरियडिक टेबल आहे. तर असणार जे काही पहिलं आवर्त जे आहे तर त्या पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत. पहिला आहे तर त्या ठिकाणी हायड्रोजन, दुसरा आहे तर त्या ठिकाणी हेलियम. पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं तर तुमच्या त्या ठिकाणी ते लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढे अँड 8 elements
इन द सेकंड पिरियड. आणि असणारं जे काही दुसरं आवर्त जे आहे तर त्या दुसऱ्या आवर्तामध्ये 8 त्या ठिकाणी मूलद्रव्य. आता दुसरं आवर्त जे आहे तर त्याच्यामध्ये पहा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन अशा प्रकारची 8 मूलद्रव्ये त्या ठिकाणी. द थर्ड पिरियड आल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ द इलेक्ट्रॉन ऑक्टेट. इलेक्ट्रॉन अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर त्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 8 मूलद्रव्ये आहेत. आता त्या ठिकाणी कोणते आहेत? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन अशा प्रकारची 8 त्या ठिकाणी मूलद्रव्ये आहेत. There are few more factors which control the filling of the electron in the subsequent periods, which will be considered in the next standard. तर याच्यानंतरची पुढची असणारी जे काही चौथं आवर्तन, 5वं, 6वं, 7वं या आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणारे आणखी काही घटक आहेत. त्याचा विचार जो आहे तर तो विचार आपण पुढील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट अँड द सेल नंबर ऑफ द व्हॅलन्स. की मूलद्रव्याची असणारी जे काही रासायनिक अभिक्रियशीलता ही त्याची असणारे जे काही संयुच्या इलेक्ट्रॉनची संख्या किंवा संयुच्या कवच कोणतं आहे याच्यावरून ती काय केलं ते ठरवली त्या ठिकाणी जाते. द इन्फॉर्मेशन ऑन दिस पॉइंट इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियड टेबल. आणि आपल्या लक्षात येतं नसते या दोन्ही बाबींची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याचं स्थान त्या ठिकाणी कोणतं कोठे आहे किंवा कोणत्या गणामध्ये आहे, आवर्तामध्ये आहे याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी ते कळताना दिसतं. दॅट इज द मॉडर्न पिरियडिक टेबल इज प्रूव्ह युजफुल फॉर द स्टडी ऑफ द एलिमेंट्स. आणि याच्यावरूनच आपल्याला त्या ठिकाणी मूलद्रव्याच्या अभ्यासामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.